दिल्लीचे ही बूट चाटतो मुजरे करीतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे। हुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचे विचार पुढे काय नेणार असा हल्लाबोल सुद्धा ठाकरेंनी केलाय। भाजपसोबत कधीच जाणार नाही असं ठाकरे म्हणाले। मुंबई पालिका जिंकणारच असं म्हणत ठाकरेंनी भाजपला आव्हान दिलंय। दिल्लीचेही तख्त राखितो तो खरा आपला मराठी, तो खरा मराठा। आपण मरे मरे जे काय फोटो बघतो दिल्लीचेही बूट चाटितो, पण आत्ताचं जे चाललेलं आहे दरवेळेला उठसूट मुजरे मारायला जातात। हे त्यांचे हुजरे हे काय शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणार? आम्ही ह्या भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही, कदापि आम्ही नव्हतो। अशा भाजपासमोर सोबत आम्ही जाऊ शकत नाही, कदापि नव्हतो। मी कोणत्यानी बोललो? अशा भाजपासोबत। त्यावेळेचा भाजप हा वेगळा होता आणि आत्ताचा भाजप हा विचित्र झालेला आहे। म्हणून जे मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोललो की आत्ताचा भाजप हा अमिबासारखा झालेला आहे, त्याला आकार नाही उकार नाही काही नाही, एक पेशीय। म्हणजे यांचं जे काही सगळं चाललंय की सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे, या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना, गुलालात नाहून निघायचं आहे, तो गुलाल असा तसा नाही। या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नाहून निघायचं। सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचं, ही लोकशाही, ही खोटी लोकशाही आहे। ही खोटी लोकशाही मला नाही वाटत देशातली जनता ही स्वीकारू शकते। आणि तुम्हाला राज्य तरी कशाला पाहिजे? आम्ही म्हणतो ना आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच, कोणत्याही परिस्थितीत जिंकणार। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार आहे। बंडखोरांची मंथरणी, नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहे। बातमी पुण्यातून आहे। राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये लिलाव केल्याची चर्चा आहे। नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा आहे। सर्वसाधारण जागेसाठी 1 कोटी 2 लाखांच्या लिलावाची चर्चा आहे, तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांवर लिलाव केल्याची माहिती आहे। प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू, गावकऱ्यांचा असा निर्णय। स्थानिक निवडणुकीमध्ये लोणावळा आणि वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र आलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा आहे। लोणावळा वडगावमध्ये आमची ताकद वाढणार असं सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी काळात नक्कीच आदरणीय पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान रूपी आणि प्रचाराच्या माध्यमातून पाठबळ देताना दिसणार आहे। मी मनापासून आदरणीय नासिरभाई असतील किंवा त्यांचे सर्व टीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय पवार साहेबांच्या वरिष्ठ नेत्यांचे देखील आभार व्यक्त करतो। नासिरभाईंनी त्याबाबत सर्व खुलासा द्यावा अशी त्यांना विनंती करतो। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक आहेत। मनपा निवडणुकीबाबत युती आघाडीबाबत अद्याप निर्णय नाही। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतलेली होती। पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की ठाकरे बंधूंसोबत युतीमध्ये जाणार हे गुलदस्त्यात आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय। रुचाली, काँग्रेस मुंबई महानगरपालिकेमध्ये एकला चलोरेच्या भूमिकेत असतानाच मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अलीकडेच शरद पवार यांची सिल्वर ओकवरती भेट घेतलेली होती आणि खरं तर सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हा सातत्याने निवडणुकीमध्ये उतरत असतो। त्यामुळे काँग्रेसकडनं आघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विचारणा करण्यात आली होती। त्या सगळ्या संदर्भात आता शरद पवार यांच्याकडनं दुसऱ्या बैठकीच्या संदर्भातलं निमंत्रण जे आहे ते काँग्रेसला कळवण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळत आहे। खरं तर या सगळ्या संदर्भात आता महाविकास आघाडीमधल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची काय भूमिका असणार नेमकी हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की एकीकडे 2 ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यावरती मात्र काँग्रेसने आपली भूमिका घेतलेली आहे की मनसे सोबत जाणार नाही। आणि नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा झालेली आहे। जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या नेत्यानं ही चर्चा केलेली आहे। काँग्रेसनं सोबाळाचा नारा दिल्यानंतर या बैठकीला आता महत्त्व प्राप्त झालेलं आहे। महत्त्वाची बातमी, ठाकरे सेना काँग्रेसला सोबत घेऊन मविया कायम ठेवण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल, ठाकरे सेनेची ही भूमिका आहे। विरोधकांची एकजूट फार महत्त्वाची आहे, ठाकरे सेनेची ही भूमिका आहे।
ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोलापूरमधील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमधून 19 जणांनी माघार घेतली. आजचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर करमाळा नगरपालिका निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट होईल. करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागामधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीतून माघार. नगराध्यक्षपदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे. जिल्ह्यातून अजून नगराध्यक्षपदाचे 71 तर नगरसेवक पदाचे 895 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.